नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 2 आहे, ज्यामध्ये आपण सिडको महाभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतील अशा स्वरूपाचे सर्व काही आपण अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत। या मागील देखील आपण व्हिडिओच्या भाग 1 मध्ये जे आहे आपण अशाच प्रकारचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहिले आहेत सिडको महामंडळासाठी। जर तुम्ही तो व्हिडिओचा भाग पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्या व्हिडिओमध्ये देखील आपण सहाय्यक अभियंता, स्थापत्य, क्षेत्राधिकारी व सहाय्यक व विकास अधिकारी या आपण सर्व पदांकरता आपण जे काही अतिसंभव प्रश्न आपण पाहिले आहेत, जे की परिपूर्ण IBPS च्या परीक्षा पॅटर्न आधारित आहे। जो IBPS चा तुमचा सिलेबस आहे त्याला अनुसरूनच आपण हे सर्व काही प्रश्न आपण रेग्युलरली प्रॅक्टिस करत आहोत आणि हे तुमच्या सर्व पदांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, ज्यामध्ये क्षेत्र अधिकारी असो किंवा सहाय्यक विकास अधिकारी असो किंवा सहाय्यक अभियंता स्थापत्य पद असणार आहे, सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आहे। चला पाहू आपण आजच्या या भाग 2 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे। प्रश्न पहिला, सिडकोने कोणत्या तज्ञ व्यक्तींची सल्लागार म्हणून नेमणूक केली होती? तर जेव्हा सिडकोची स्थापना झाली त्यावेळी जे आहे जे की सिडको महामंडळाने जे आहे जे की कोणत्या व्यक्तींची जे आहे जे की तज्ञ व्यक्तींची सल्लागार म्हणून जे आहे जे की नेमणूक केली होती सल्लागार म्हणून? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व। तर हे वरील सर्व जे आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधले तज्ञ सल्लागार होते, जे की त्यांची सिडकोने जे आहे जे की सल्लागार म्हणून नेमणूक केली होती, ज्यामध्ये डॉक्टर माधवराव गोरे, ब आहे जे की श्री विजय तेंडुलकर आणि ड आहे डॉक्टर फिरोज मेहरा या सर्वांची जे आहे की सिडकोने सल्लागार म्हणून नेमणूक केलेली होती। त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 2 असा आहे, सिडकोच्या स्थापनेसाठी कोणत्या कायद्यानुसार मान्यता मिळाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कंपनी कायदा 1956 यानुसार जे थोडक्यामध्ये या कायद्याच्या जे की मान्यतेने जे आहे जे की सिडकोची स्थापना झालेली आहे। ऑप्शन नंबर ब, कंपनी कायदा 1956 हा कायदा आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 3 असा आहे, सिडकोच्या स्थापनेसाठी किती कर्ज घेतले होते? तर सिडकोच्या स्थापनेसाठी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2,70,00,000 रुपयाचं खर्च जे आहे थोडक्यात घेण्यात आलेलं होतं सिडकोच्या जे की स्थापनेसाठी। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 4 असा आहे, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की छत्तीसगड। तर इंद्रावती ही जी नदी आहे जी की महाराष्ट्रासोबत छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 5 असा आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की रास बिहारी बोस यांनी जे आहे जे की इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 6 असा आहे, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषद डॅश आहेत, तर किती जिल्हा परिषद आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, काल जो आदिवासी विभागाचा पेपर झालेला आहे, आदिवासी विभागाचा पेपर देखील IBPS याच कंपनीने घेतलेला होता। तर त्यामध्ये जे आहे जे की जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद संदर्भात प्रश्न जे आहे थोडक्यामध्ये विचारण्यात आलेली होती। त्यामुळे जो तुमचा GKGS चा सेक्शन आहे सिडको महामंडळासाठी, त्यामध्ये देखील या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती व त्यासोबत जेवढे काही महत्त्व GKGS सेक्शन मध्ये येणारे असतील प्रश्न आहेत ते तुम्ही सविस्तर वाचून घेत चला। तर याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 34 जिल्हा परिषद आहेत 36 जिल्ह्यांमध्ये। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 7 असा आहे, कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, नरसिंहवाडी या ठिकाणी जे आहे कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम होतो। ऑप्शन नंबर या ठिकाणी ड हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 8 आहे, धारासेना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर धारासेना सत्याग्रहाचे नेतृत्व तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सरोजिनी नायडू यांनी जे आहे धारासेना सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही सिडको महामंडळ भरती 2025च्या 100% तयारीसाठी आपले अतिसंभव प्रश्न संच नोट्स व तांत्रिकी घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून
सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. 100% तयारीसाठी आपलं हे सर्व काही उत्तम आहे. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण IPS पॅटर्ननुसार जे काही मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच टेक्निकल देखील आपण प्रोव्हाइड करून देत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला सिडकोचा 100% अभ्यासक्रमानुसार अभ्यासक्रम मिळेल. ज्यामध्ये सिडकोचे अतिसंभव प्रश्न देखील आपण इन्क्लूड करून दिलेले आहेत परिपूर्ण व त्यासोबतच IPSचे प्रिव्हियस इयर आपण क्वेश्चन देखील समाविष्ट केलेले आहेत. महत्त्वाच्या चालू घडामोडी कमी वेळेमध्ये 100% तयारीसाठी तुम्हाला हे एकमेव उत्तम पर्याय असणारा असेल. ज्यामुळे ज्या कोणा विद्यार्थ्यांना ही एक्झाम क्रॅक करायची असेल सिडकोसाठीची त्याने नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सर्व काही सॉफ्ट कॉपीमध्ये असल्यामुळे इन्स्टंटली तुम्हाला ते अवेलेबल होईल आणि चांगल्या व उत्तम तयारीला कमी वेळेमध्ये तुम्ही लागू शकाल. ज्याची प्राइस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. फक्त 500 रुपये ठेवण्यात आलेले आहे. ज्यामुळे तुमचा 100% अभ्यासक्रम जे की परिपूर्ण होणारा असेल. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. विद्यार्थ्यांनो, तुम्ही अजूनही परिपूर्ण IPSचा अभ्यासक्रम जर कव्हर करायचा असेल तर तुम्ही आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतला नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे. ज्यामध्ये तुमचा क्षेत्र अधिकारी व त्यासोबतच स्थापत्याचा व त्यासोबतच सहाय्यक अधिकाऱ्याचा अभ्यासक्रम तुमचा परिपूर्ण होणारा असेल. ज्यामध्ये आपले टेस्ट सिरीज व नोट्स दोन्ही तुम्हाला उपयुक्त पडणारे आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला चांगले गुण मिळवायचे आहेत, IPSचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे, त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 9 असा आहे, मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की देवनागरी लिपीमध्ये केलं जातं. त्यानंतर प्रश्न 10वा, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की ॲनेमिया हा जो आहे थोडक्यात आजार होतो. त्यानंतर प्रश्न आपला 11वा, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पंजाब या राज्याचे नृत्य आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पंचगंगा नदीवर बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 13वा, विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 9 ऑगस्ट रोजी जे आहे जे की विश्व आदिवासी दिवस हा जो आहे थोडक्यात साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न 14वा, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी ही कोठे आहे? तर कोण्या ठिकाणी जे की लोकेटेड आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गुलमर्ग या ठिकाणी आहे, गुलबर्ग. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 15वा असा आहे, जगातील सर्वात मोठ्या नदीचं नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नाईल नदी. ही नाईल नदी जी आहे जी की जगातील सर्वात मोठी नदी आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 16वा, महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 15 ऑगस्ट 2007 सालापासून जे आहे जे की महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम जी आहे जे की सुरू झालेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 17वा आपला, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 18वा, कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की गार्डन चिली हे जे आहे जे की तंत्र विकसित केलेलं आहे जे की 1949 साली. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 19 असा आहे, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जो की प्रश्न आपला 19वा. तर जेवढे काही महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत किंवा प्रसिद्ध पुस्तके आहेत त्यांचे नाव व लेखक तुम्ही एक वेळेस नक्की पाठांतर करून घ्या, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की आनंद यादव यांनी जे आहे झोंबी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. म्हणून ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल. तर असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की भाग 2 मधले टॉप आपण 19 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत. सिडको महामंडळासाठी आपले असेच रेग्युलरली आता व्हिडिओज अपडेट येणारे आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण IPSचा A to Z अभ्यासक्रमावर आधारित सिडको महामंडळासाठी टेस्ट सिरीज व नोट्स हवे असतील किंवा टेक्निकल हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काय माहिती सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.